नमस्कार, मी सीमा. किराच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील तो या ललित लेखाचं अभिवाचन आज मी करणार आहे. तो एक अतिशय सामान्य माणूस होता. तो एका सामान्य घरात जन्माला आला, सामान्य घरातच मेला. मृत्यू पावला असा भारदस्त शब्द त्याच्यासाठी कुणी वापरला नाही. त्याच्या जन्माचा फार मोठा आनंद त्याच्या आई वडिलांना झाला नाही, कारण त्यांना आणखी बरीच मुलं होती. घरात खाणारे आणखी एक तोंड वाढणार होते. त्याचं बारसं अतिशय सामान्य पद्धतीनं झालं. त्याचं नाव सुद्धा साधं आणि उच्चारायला सोपं ठेवण्यात आलं. लिहायचं आणि उच्चारायचं नाव वेगळं असा काही प्रकार झाला नाही. हे नाव सुद्धा त्याच्या आजा पणजा किंवा खापर पणजा यांच्यापैकी होण्याचं तरी होतं. कुत्र्याचं किंवा मांजराचं पिल्लू जसं इतर पिल्लांबरोबर वाढत जातं किंवा रोप जसं इतर रोपांबरोबर आपोआप वाढत जातं, तसाच तो वाढत गेला. त्याच्यावर कोणी आपल्या छायेची आणि मायेची पाखर धरली नाही, कारण ही पाखर धरण्यासाठी त्याच्या पालकांपाशी वेळच नव्हता. मुळात त्यांच्यापाशी मायेची पाखरच नव्हती, आणि असलीच तर ती त्यांच्या इतर मुलांमध्ये आणि कुटुंबियांच्या मुलांमध्ये विभागली गेली होती. हात धरून त्याला कोणी चालायला शिकवलं नाही. तो धडपडला, पडला, खरचटला, रडला आणि पुन्हा उठला सुद्धा. त्याच्या जखमांना कोणी मलम लावलं नाही. त्या आपोआप बऱ्या झाल्या. त्याला कोणी अंगणवाडी बालवाडीमध्ये घातलं नाही, KG नर्सरी स्कूलमध्ये घातलं नाही. इतर मुलांचं पाहून पाहून तो पाटीवर श्री आणि गमभन काढायला शिकला. पाटीवरची अक्षरं त्यानं पुन्हा पुन्हा पुसली आणि पुन्हा पुन्हा गिरवली. यातील बऱ्याच शब्दांचा अर्थ त्याला कळला नाही. पालकांना त्यानं तो विचारला नाही, कारण त्यांनाही तो माहीत नव्हता. गुरुजींना विचारायची त्याला भीती वाटली. इतर मुलांना विचारायचा प्रश्नच नव्हता, कारण त्यांनाही तो अर्थ माहीत नव्हता. हा अर्थ समजून घेण्याचा त्याने प्रयत्न केलाच नाही, कारण अर्थ समजून घेऊन त्याच्या आयुष्यात काही फरक पडणार नव्हता. त्याच्या आयुष्याची दिशा ठरलेली होती. तो 4थीत गेला, 5वीत गेला. घराचा आणि शाळेचा समन्वय साधणं त्याला आता कठीण जात होतं. घरच्यांच्या त्याच्याकडूनच्या अपेक्षा वाढत होत्या. त्यानं शेतीच्या कामामध्ये मदत करावी, बापाचं ओझं थोडं हलकं करावं, त्याच्या मागून येणाऱ्या खाणाऱ्या 2 तोंडांचाही विचार करावा, अशीच घरच्यांची अपेक्षा होती. शेतीची कामं करता करता शाळेच्या अभ्यासाकडे त्याचं थोडं दुर्लक्षच झालं. या दरम्यान 4थी 5वीत त्याने 2 वेळा गटांगळ्या खाल्ल्या. आजच्यासारखी सर्वांना पास करायची पद्धत त्या काळी नव्हती. शाळा सोडून घरी बस, तुला हे काम जमणार नाही असा मोलाचा सल्ला गुरुजींनी त्याला दिला. गुरुजींच्या डोक्याचा ताप थोडा कमी होणार होता. घरचे आणि तो स्वतः या सल्ल्याचीच तर वाट पाहत होते. शाळा हा आपला प्रांत नाही, या शिक्षणाचा आणि आपल्या दैनंदिन आयुष्याचा काही संबंध नाही, हे त्याला केव्हाच कळून चुकलं होतं. मग त्यानं शाळेचा रीतसर निरोप घेतला. त्याला वाईट वाटलं नाही. शाळेचा जीव सुद्धा हळहळला नाही. त्यानं शाळा नेमकी कितवीतून सोडली, इयत्ता पास होऊन की मध्येच, हेही त्याला आता नीटसं आठवत नाही. तो तसा हुशार होता हे त्यालाही माहीत होतं, परंतु त्याची ही हुशारी शाळेला आणि पालकांनाही परवडणारी नव्हती. त्याच्या मागची भावंडं आणखी हुशार होती. त्यांना वाव देणं गरजेचं होतं. शाळा सुटल्यावर त्यानं स्वतःला शेतीच्या कामात गुंतवून घेतलं. बाप थोडा थकला होता, आणि मुख्य म्हणजे त्याचे स्वतःचे हात शिवशिवत होते. ओसाड शेती त्याचीच वाट बघत होती. त्यानं भगीरथ प्रयत्न केले, हाडाची काडं केली. शेतीला स्वतःचा घाम शिंपला. तळहातावर शिर घेऊन अभिमन्यूप्रमाणे तो लढत गेला. त्याचे हात खडबडीत झाले. पायाची साल्टं निघाली. अवेळेस तो थोराड दिसू लागला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे शेतीत काही पिकलंच नाही. यावर्षी पाऊस थोडा कमी पडला, त्यावर्षी थोडा जास्त. यावर्षी टोळधाड आली, त्यावर्षी शेतमालाचे भाव पडले. यावर्षी शासकीय अनुदान मिळालं नाही, त्यावर्षी पीक विमा मिळाला नाही. सगळं जमून आलं तर त्याचा तरणा बाण बैल अचानक गेला. यथावकाश त्याचं लग्न ठरलं. नकुशी की काय असंच काहीतरी मुलीचं नाव होतं. मुलगी बघण्याचा कार्यक्रम रीतसर झाला, परंतु मुलीचा चेहरा त्यानं बघितलाच नाही. पसंतीचा काही प्रश्नच नव्हता. घरच्यांनी मुलगी आधीच पसंत केली होती.
मुलगी सज्जन सच्छील होती. शिकलेली जवळपास नव्हतीच, परंतु घरकाम आणि शेतकामामध्ये वाघ होती. त्यांचं लग्न त्यांच्या घराच्या अंगणात मांडव टाकून धडाक्यात झालं. लग्नाच्या आधी आणि नंतर पंक्ती उठल्या. जेवणामध्ये फणसाच्या गऱ्यांची आणि केळ्याची भाजी होती असं त्याला अंदूक आठवतं. लग्नामध्ये अहेर फारसा आला नाही, परंतु जो आला त्यामधून त्यानं भिंतीवर अडकवायचा भांड्याचा स्टँड आणि न्हाणीवर पाणी तापवण्याचे 2 हंडे घेतले. त्याच्या 4 बहिणी होत्या. त्यांच्या घरी आवरण्याला शहाळी आणि केळी घेऊन तो नियमितपणे जात राहिला. भाऊबीजेला जाणं त्यानं टाळलंच, कारण ओवाळणीला घालण्यासाठी त्याच्यापाशी पैसे नव्हते. यथावकाश त्याला 4 मुलं झाली. जास्त मुलं त्याला होऊ द्यायचीच नव्हती, परंतु पहिल्या 2 मुली झाल्या म्हणून मुलगा होईपर्यंत घरच्यांनी त्याला थांबवलं. 3रा मुलगा झाला आणि काही कळायच्या आत आणखी 1 मुलगा झाला. मग मात्र तो सावध झाला आणि त्या दिशेला फिरकलाच नाही. मध्यंतरी त्याचे वडील गेले, पण तो रडला नाही, कारण वडिलांचे वडील वारले तेव्हा त्याने त्याच्या वडिलांना रडताना बघितलं नव्हतं. वडील वारले तेव्हा त्याच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आली असं झालं नाही, कारण ती जबाबदारी आधीच आली होती. आयुष्यभर तो छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत राहिला. खांद्यावर टॉवेल टाकून तो रोज संध्याकाळी बाजारात जात राहिला. ते चहाभजी खाताना गावातील भानगडी त्यानं चवीचवीने चघळल्या. कुणाला कळणार नाही याची खात्री करून त्यानं कधीतरी मटकाही लावला, कधी कधी विडी फुंकली. गावातील जत्रांना तो न चुकता जात राहिला. दशावतारी नाटकं त्याने मेरेवर बसून बघितली. जत्रेतून मुलांना फुगे, पेपारे आणि भज्यांची पुडी मात्र न चुकता आणली. गावातील नात्यातील सगळी लग्न त्याने वेळात वेळ काढून केली. या लग्नाच्या पंक्तीमधून तो 2 वेळचे जेवत राहिला. प्रत्येक लग्नामध्ये 10-20 रुपये का होईना अहेर त्याने दिलाच. प्रत्येक निवडणुकीमध्ये तो रांग लावून मतदान करीत गेला. चांगले सरकार येईल आणि त्याचे दिवस पालटतील या भ्रमात तो राहिला. व्यापामुळे गावातील सगळ्याच आजारी माणसांना त्याला भेटता आलं नाही, परंतु सगळ्याच मयताना तो सगळ्यांच्या आधी धावला, कारण त्याच्या इतकं सफाईदारपणे आंब्याचं झाड कोणालाच तोडता आलं नाही, लाकडाचे तोडे लावता आले नाही. त्याच्या इतकी आकर्षक आणि जलद तिरडी कोणालाच बांधता आली नाही. माणूस गेल्यावर त्या घरी तो थेट 13व्यालाच गेला, अधेमध्ये कधीच नाही, कारण सांत्वनाचे कोरडे शब्द त्याला कधी बोलता आले नाहीत. गणपतीच्या भजनांमधून तो भावूक आणि तल्लीन झाला. उसळ त्याने डबल खाल्ली. शिमग्याच्या खेळांमधून तो राधा झाला, कृष्ण झाला. गावातील कुठलंच ब्राह्मण भोजन समाराधना त्याने कधी चुकवली नाही. गावातील बारशांना तो गेला, तिथं त्याने पेढे आणि बत्तासे खाल्ले. कसलाच आसभास नसताना तो अचानक आजारी पडला. मुलं सांगत असतानाही तो डॉक्टरकडे गेलाच नाही. त्याला मुलांना कर्जबाजारी करायचं नव्हतं. मुलांनी इमानी इतबारे घरीच त्याची सेवा केली. आजारपण जास्त दिवस चाललं नाही. झाडावरचं पिकलं पान अलगदपणे गळून पडावं तसा अलगद तो पडला. त्याचा जीव कशातच घुटमळला नाही. जीव घुटमळावा असे मागे काही नव्हतंच. त्याच्या पिंडाला शिवण्याची कावळा जणू वाटच पाहत होता. त्याच्या मृत्यूनंतर कोणी शोकसभा घेतली नाही. त्याचे कुणीच अनुयायी नव्हते, त्यामुळे त्याला श्रद्धांजली वाहून त्याच्या अनुयायांना खुश करण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. त्याच्या कुटुंबियांपैकी कुणाकडेच मोबाईल नव्हता, त्यामुळे व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर कुणाला श्रद्धांजली वाहता आली नाही. त्याच्या मरणानंतर भरून न येणारी पोकळी निर्माण झाली नाही. त्यामुळे 2-4 माणसं रडली, परंतु त्यांचे अश्रू मात्र खरे होते. मेल्यानंतर तो कोठे जाणार हे कोणालाच माहीत नव्हतं. तो स्वर्गातही जाणार नव्हता आणि नरकातही जाणार नव्हता, कारण त्यानं पुण्यही केलं नव्हतं आणि पापही केलं नव्हतं. त्याला पुनर्जन्मही मिळावयाचा नव्हता. हा जन्मच त्यानं कसा तरी पार पाडला होता. त्याच्यासमोर आलेलं आयुष्य अतिशय साध्या सरळ पद्धतीनं पापपुण्याची कोणतीही फिकीर न करता तो जगला होता. तो एक अतिशय सामान्य माणूस होता. तो कोण होता हे मात्र कृपया तुम्ही मला विचारू नका. तो कोण होता याने आपल्याला काय फरक पडणार होता? तो तुमच्या गावातील दिलप्या असू शकेल, तो आमच्या गावातील
बाबल्या असू शकेल किंवा तो त्यांच्या गावातील गण्यासुद्धा असू शकेल. धन्यवाद.